आज सीबी वायरस आणि त्याच्या गँगनं असा काय कांड केला की त्यांना वाचवासाठी मला डायरेक्ट शेगाव जा लागलं. का बोट ठेव, आज होता गुरुवार आणि दर गुरुवारी मी जात असतो गजानन महाराजच्या मंदिरात शेगावले. मग काढली ना आपली एक्सेस आणि स्किन केअरच्या नावावर घेतलं तोंडाला फळकं बांधून आणि सीधा आलो मोठ्या हनुमान समोर. मग मोठ्या हनुमानजीचं दर्शन घेऊन मी निघलो दत्ता भाऊले घ्यायले. तेवढ्यात मागाळीच्या पोटात उंदर कुदायला लागले. मग त्यांना शांत करायसाठी मी आलो पेट्रोल पंपावर आणि 300 रुपयात तर आपल्या एक्सेसचं काम टाईट झालं होतं. मग जळगावचा मोत क्रॉस करून मी पोहोचलो दत्ता भाऊले गेले आणि दत्ता भाऊ तर त्याचं हथियार घेऊनच उभे होते. दत्ता भाऊले गाडीवर बसून मी त्यांना बोललो की तुमच्या या हथियारचं काम आपल्याला शेगावच पडणार आहे, कारण की सीबी वायरस आणि त्यांच्या गँगनं काहीतरी मोठा कांड केला म्हणून ते शेगाव येऊ राहिले. जसं आम्ही शेगाव पोहोचत नाही रणजित महाराज बी त्याचं हथियार घेऊन उभेच होते रे भाऊ. म्हणजे नक्कीच काहीतरी मोठा कांड झाला. का हो बा महाराज, काय आयटम केला यांना? एवढं बोलत नाही तर झाली या व्हायरस गँगची एंट्री आणि थोडी बी लपकून नाही राहिले. तेवढ्यात महाराजले मी बोललो पहिले ते यांना चाय पाजून मग पाहू काय सीन आहे तो. चहाच्या नावावर घेतलं रणजित महाराजले 90 रुपयात काटून आणि आलो मॅटर सॉल्व्ह करायला. आणि त्याच मॅटरची विल्हेवाट लावायसाठी तठी आला बेरोजगार इंजिनियर. भाऊनं त्यांचे सूत्र घुमवले आणि तठी आम्हाला माहित पडलं हाच तो माणूस ज्याने छकुलीच्या बुड्याला चुना नाही दिला. आता जर तंबाखूसाठी चुना नाही भेटला तर छकुलीचा बुडा मागे तर लागणारच आहे ना. यांनी म्हटलं टेन्शन काही घेऊ नका, चला पहिले पार्किंग मध्ये. गाड्या पार्क करून आम्ही आलो सीधं पहिले मंदिरामध्ये. एका थैलीमध्ये दिल्या सगळ्याच्या चपला भरून आणि आलो हातपाय तोंड धुवायले. मग लागलो आम्ही दर्शनाच्या लाईन मध्ये. अर्ध्या घंट्यातच झालं आमचं दर्शन घेऊन आम्ही सगळे आलो महाप्रसाद घ्यायला. कसं आहे, महाराजांचे भक्त आहे, महाप्रसाद घेतल्याशिवाय थोडी जाणार आहे. महाराजांचा महाप्रसाद घेऊन आता आम्ही निघतो घरी. जर तुम्ही मला अजून फॉलो करेल असेल तर मला नक्की फॉलो करून घ्या. बोला जय गजानन माऊली.